करताना आता या संदर्भातले सगळे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद सगळ्या दिलेल्या माहितीसाठी। आणि आता बोलूयात पुढच्या बातमीकडे। एक महत्त्वपूर्ण बातमी आहे सैफवरील हल्ला प्रकरणामध्ये। या हल्ल्याचा विषय हा भलतीकडेच वळवू नका असं रोहित पवारांनी म्हटलंय। बांगलादेशचा विषय आणला म्हणजे पालिका निवडणूक जवळ आली असं सुद्धा रोहित पवार म्हणाले। तर बाबा सिद्दीकींच्या हत्येचा विषय सुद्धा वेगळ्या दिशेने नेला गेला असं सुद्धा रोहित पवारांनी म्हटलंय। तुम्ही या विषयाकडे या विषयाला दुसरीकडे कुठे घेऊन जाऊ नये। पकडा त्याला, पकडला आहे, त्याच्यावर काय करता हे आपल्याला बघावं लागेल। पण सिद्दीकी साहेबांचा सुद्धा विषय जर आपण घेतला, भलतीकडेच कुठेतरी घेऊन गेले। त्यांचा मुलगा विनंती करतोय की मारेकरू दुसरे कोणीतरी आहेत, त्यांना तुम्ही पकडलं पाहिजे। याच्यामध्ये आर्थिक व्यवहार आहे, इथं कुठेतरी बिल्डर लॉबी इन्वॉल्ड आहे, पण त्याच्यावर हे सरकार कुठे लक्ष देत नाही। आणि मग इथं सुद्धा सैफ अली खानवर जो काय हल्ला झाला त्याला वेगळ्याच दिशेने, म्हणजे इथं आमच्या सगळ्यांचं मत आहे की इथं कलाकार नेते सेफ वाटत नाहीत, त्यांना सुखरूप नाही, त्यांच्यावर हल्ला होतो, गोळीबार होतो, चाकूवार होतो। मग जर मोठे नेते आणि कलाकार आणि हे प्रसिद्ध VIP लोकच जर सेफ नसतील या महाराष्ट्रामध्ये, तर गरिबाचं आणि सामान्य लोकांचं काय होईल?